राजकुमार भोसले, तुम्ही आमच्याकडे पाहून चारासाठी आला, परंतु या राज्यकारणाच्या धावपळीमुळे आम्ही तुम्हाला भेट देऊ शकत नाही. आम्ही आमच्या ताई सरकारांच्या सुखी संसारात समाधानी आहोत. आज आमचे मन सारी पाठ घेण्यात इच्छुक आहे. आपण राज्यात आपल्या राज्यामध्ये आपल्या शब्दांचे उल्लंघन करण्याचे कोणामध्ये धाडस आहे का? आम्ही राजे आहोत. ठीक आहे शिपाई, बोला महाराज. सारी पाठीचा डाव लावा. राजकुमार भोसले, त्या पट्ट्यावरची कॅदी 15 लावून आपल्या राज्याचा वजी राज्य संरक्षण प्रयत्न करतो. होय महाराज, दैव पाटाच्या प्याद्यांचे आम्ही या राज्याचे तो परमेश्वराचं रक्षण करत असतो. बरोबर आहे. ही पहा माझ्या उंटाची कीर्तिका आम्हाला कळलीच नाही. होय महाराज, कधी कधी चाल ओळखण्यात गफलत होते माणसाची. पण वगैरे आज मला अशी काम वाटत आहे, या पट्ट्यावरील डावाचा आमचा वैयक्तिक जीवनाचा संबंध नाही ना. नाही नाही महाराज, तशी कल्पना सुद्धा करू नका. आणि कशी तर वेळ आली तर हा वज्रेश स्वतःच्या बहिणीच्या सौभाग्य रक्षणासाठी प्राणाची सुद्धा आहुती देऊ शकतो. बरोबर आहे.
राज्याकडे जाऊन आज वर्ष झाले तरी देखील अजून मारेकऱ्यांचा पत्ता लागू नये. हे काही आपल्या राज्याच्या हिताचे नाही. राणी सरकार, आम्ही पण त्याच चिंतेत ग्रस्त आहोत. राज्याचे खातेदारी गुप्त आहे. राज्यावर चारी बाजूला नजर ठेवून असून सुद्धा महाराष्ट्र हल्ला कसा काय होऊ शकतो. पण राणी सरकार, आपले बंधू वध्रेश असताना महाराष्ट्राचा खून कसा काय होऊ शकतो. राणी सरकार, आमचं बोलणं आपल्याला लुटणार नाही. आमचा संशय आहे की आपल्या बंधू यांनी महाराजांना खून केला असावा. तोंडात येईल ते बोलू नका. अहो, आमचे बंधू असे कधीच करणार नाही. हो, त्यावेळी आमच्या बंधूंचाही खून झाला असेल कशावरून. राणी सरकार, महाराज व वज्रेश महाराज दोघे सारेवर खेळत असताना वज्रेश महाराज आम्हा संपत्ती हरली असती आणि घर पराभवले. महाराजांचा खून करून तो पराभव लपवण्यासाठी महाराजांचा खून करून याच राज्यातून परागंदा झाले नसते. हे कशावरून. राणी सरकार, जर वज्रेश महाराज मारले गेले असतील तर त्यांचे प्रेत आमच्या हाती लागण्यास काही हरकत नव्हती. प्रधानजी, जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या बाळाच्या या राजगादीवर बसवण्यास राजी नाही. आम्हाला लवकरात लवकर कारवाई हवी आहे. सेनापती, आपण राज्यात सर्व दिशा फिरून या प्रकरणाचा शोध घ्या. काय राणी सरकार, तोच मी. प्रधानजी, आपण ते कामाला हे देवा नारायणा, आजपर्यंत तुझी मनापासून भक्ती केली. तुला तुळशी पात्र अर्पण केल्याशिवाय अन्नाचा एक घासही ग्रहण केला नाही. तुझी अशी आमच्यावर अवकुंभक लावावी. आभाळ स्वच्छ आहे म्हणता म्हणता ढग भरून यावे आणि वादळ वाऱ्याने होऊन आमच्या संसाराची नौका त्या सागरात डुबून टाकावी. असे काय बरे पाप केले आम्ही. आम्ही पण त्या भूतावर चाल करून गेलो होतो. आता जर निसाय हे कोणतं लक्षात ठेवा. हो, भूताला कसा पकडणार असं
होता मागणं कोणतरी उडीत होता मला मागणं कोणतरी उडीत होता मी काय म्हणतो माहितीये आपण पण त्याला बघतोय माहिती त्याला पकडायला झालं चल बघूया खरं तर आई म्हणजे आपल्या तांदळाचे ढाल आणि तलवार असते. पण या आईने अशी काही वेळ आली आहे की ना ती ढाल ना ती तलवार होऊ शकत. कारण अचानक आलेल्या संकटाने ती गोंधळून गेली आहे. परंतु आता मी स्वस्त नाही बसणार. शिपाई प्रधानजी आणि सेनापतींना म्हणावं राज दरबार ताबडतोब बैठक आयोजित केली आहे. महाराजांना जाऊन आज कित्येक दिवस पूर्ण झाले तरी देखील अजून मारेकऱ्यांचा पत्ता लागू नाही. हे काही आपल्या राज्याचे हिताचे नाही. आपण दोघे करून तरी काय आहात? राणी सरकार राज्याच्या सर्व दिशा पिटून काढल्या परंतु शत्रूचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. राणी सरकार आम्ही देखील त्यांचा शोध घेत आहोत परंतु आमच्या हाती देखील काही लागत नाही. प्रधानजी सेनापती दिशाभूल करत असाल तर मारले जाल. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही या विचारांनी आता मी गोंधळून गेलो आहोत. आमच्या माथेचे कुंकू गेले. जीवापेक्षा जास्तच्या भावावर प्रेम केले. त्याच्यावर सुद्धा लोकांना संशयाने बघू लागले. परंतु आता आम्ही स्वस्त नाही बसणार. आम्हाला लवकरात लवकर या दुःखचा पर्दाफाश केलाच पाहिजे. आणि तुम्हा दोघांना जर जमत असेल तर पदे सोडा आणि संन्यास घ्या. बस राणी सरकार बस. आजपासून आम्ही शपथ घेतो जोपर्यंत महाराजांचा कुणाचा शोध लागत नाही तोपर्यंत या राजवाड्यात आमचे तोंड तुम्हाला दाखवणार नाही. हे तोच मी आपण राणी सरकार आपल्यास काहीतरी बोलायचं होतं. बोला. राणी सरकार आम्हाला एक संत बाबा भेटले होते. त्यांना सर्व कहाणी सांगितली. काहीतरी मार्ग काढतो असं सांगितलं आहे त्यांनी. हो प्रधान पण या अशा माणसांच्या बोलण्यावर आपण कसा बरं विश्वास ठेवावा? हे पण राणी सरकार बरोबर आहे. परंतु राणी सरकार आपण अहोरात्र वेळ घेऊन ह्या खुनाचा शोध लागत नाही. मग या मार्गाने जरी शोध लागतो का ते तरी पाहू. ठीक आहे 2 दिवसांनी राज्यात बोलवून घ्या त्यांना. जशी आज्ञा. आज आपल्या राज्यामध्ये अनेक संकट येत चालले आहेत. ही संकट दूर करण्यासाठी मी मंत्री बाबाला बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळी वाट लावणार 100% वाट लावणार. राज्यात पाला करतात का नक्की राजवाड्यामध्ये अनेक प्रकारची भूतं त्या भूत्याला बंदोबस्त करण्यासाठी मी त्या मंत्री बाबाला बोलावलं करत आहे. त्याच्याकडे जेवढी ताकद आहे ना तेवढी तुझ्याकडे पण नाही. तुमचाच माणूस आहे तो. तुमच्यासारखा भेटला तरी मंत्री साहेब येणारे कोणतेही संकट आले तर त्याला पाहता ती संकट दूर होता.
कुठून जाता हो तुम्ही? कुठून यायला तुम्ही? हा? बाबा आता येतील. बाबा घेऊन येतील. हा ठीक आहे जातो. माझा डॉक्टर घेऊ. हा ठीक. बाबांना घेऊन येतो. हा पाहुणच्या जेवढ्या फुकटीला व्हायला पाहिजे. होणार होणार फक्त घेऊन या. पावणे 4 वाजता घेऊन या ना. पाऊलच्या या पाण्याला बंद आहे की तुझी करणार येतो म्हटलं. हा या. अरे मी काय म्हणतो आता बाबा येणार आहेत दोन. ए अरे काय झालं काय तुला बाबाच्या समुद्रात जाऊया काय जायचं परमेश्वरा का माझ्या नशिबाचे भोग आणले आणि या घोरण्यातून काहीतरी मार्ग दाखव देवा देवा काहीतरी मार्ग दाखव देवा काहीतरी मार्ग दाखव. या जंगलात काय करताय? कोण सेनापती आपण तुम्ही अरे उघड करा. आम्हाला ओळख नाही. कोण आहे तू? खरे सांग, नाहीतर याच तलवारी तुझे 2 तुकडे केले जातील. खरे सांग, कोण आहे तू? सेनापती तुम्ही आम्हाला नाही ओळखलं. कोण आहे? आपल्याच राज्यातील महाराणी साहेबांचा बंधू वज्रेश आहोत आम्ही. कोण? बंधू वज्रेश आहोत. वज्रेश महाराज, आपण एक तरी सुद्धा होतात आणि महाराज खून झाल्यापासून आपण काय करत होतात? सेनापती काय सांगू. त्यांनी प्रधान दिले आपल्या सर्वांना तो गर्दन काळ आहे. आम्ही आणि महाराज राज्यामध्ये सारीपाठ खेळत असताना त्यांनीच प्रधान दिले भूताचे वेळ घेऊन महाराजांवर आक्रमण केले. त्यामध्ये महाराज मारले गेले. त्यानंतर त्यांनीच माणसाने आमचा पाय एक अपंग करून त्या घोराण्याला सोडून दिले. सेनापती म्हणजे हा डाव घोराण्याला सोडून दिले. हा डाव त्या कृष्ण प्रधानजीचा आहे तर? होय सेनापती. राजकुमार वज्रेश, आम्ही राज्याच्या बाहेर आहोत. त्या नराधमाने राज्यात काय काय केले असेल नाही आपल्याला माहित. चला आपण राजवाड्यात जाऊया. चला तर. आमच्या लाडक्या रसिक कलावंतांकडून आलेल्या पारितोषिक नमन प्रेमी परशुराम प्रणव हुमणे, अजय जावरे आणि दीपक झाडवे यांच्याकडून दोन्ही शिपायांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर श्रीदेवी सोळदारी नाट्य मंडळ देवरू कोलेवाडी आम्ही आपले शतशावरणे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद असो. आणि सरकार, आपण सांगितल्याप्रमाणे त्या मानसिक बाबांना आम्ही घेऊन आलो. घेऊन येऊ का आपल्या राजवाड्यामध्ये? प्रधानजी,
हजर करा त्यांना इथे. कसे आहेत त्या शिपाई? आपल्या राज्याच्या वेशीवरती मंत्री बाबा बसले. घेऊन या त्याला. कोण? आम्हाला जमणार नाही. राम खरं काय म्हणतो ना? हो, मी काय म्हणतो, तो बाबा माणूस तुमचा नाव तर तुम्हीच घेऊन या. राम खरं मला ते पाहिले काही कोणा बस आमची आज्ञा तुम्हाला मान्यच करावी लागेल. पण बाबा काय म्हणतो ना? मी काय म्हणतो माहितीये, मी बाबाला जाऊन घेऊन येऊ. घेऊन येतो. आम्ही चट्टा मस्करी केलेली सहन करून घेणार नाही. आपल्या राजाच्या प्रधानजींनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आहे. ते आम्हास ठाऊक नाही. आईला कशाला? राजसेवक साधू बाबा आले. साधू बाबा ना? राजसेवक साधू बाबा आले. कार्यकर्तेवाली ओम भट स्वाहा. बाबा कार्यकर्ते आले. राजसेवक तू जाऊन घेऊन बाबा पालखी बाबा आले नाही. बाबा आमच्या राज्यावर एका पाठोपाठ एक संकट निर्माण होत आहे. नक्की यामध्ये कारण काय चालले? लेकरा, या सर्वांच्या पाठीमागे तुझाच बंधू आहे. हे राज्य मिळवण्यासाठी त्याने हा डाव रचलाय. आमचा बंधू शेवटी सख्या भावाने विश्वासघात केला. इतका नीट वागला आमचा बंधू. पाहिल्यात नाही सरकार, म्हणजे आमचा संशय अगदी खरा ठरला. आणि इतरही लोकांचे एक म्हणत आहे. आता यावर आपल्याला काही मार्ग निवडा. प्रधानजी, येतो का मी या गोष्टीचा? आता लवकरात लवकर आम्हाला न्यायनिवाडा करावाच लागेल. दुसरी आज्ञा. शिपाई, मला वाटलं हे ना अजूनपर्यंत कधी चांगलं नाही केलं. शिपाई, इकडे बघ. शिपाई, शिपाई, हे मंत्री बाबा आहे. आपल्या राजवाड्यावर न्यायालय. आपल्या राजवाड्यावरती अनेक संकट निर्माण झाले आणि तीच संकट दूर करण्यासाठी हे मंत्री बाबा नाही देवच त्याच्यातून त्यांचं सत्व आहे सगळं. त्याच्यातून सत्व आहे त्यांचं. त्याच्यातून काढतात. हो धाची, आपल्या राज्यामध्ये आम्ही आमच्यात पण सहन करून गेला नाही. काय आणीबाणी संदर्भाचा सत्य बोलत आहे. थोडं डोकं शांत हे आपलं राजसेवक थोड्या बुद्धिमत्ताने कमी आहे. आणि तोंडातून वेळा वाचलं अक्षर येतील. मी अशा बाळगतो.
जर तुम्हाला विश्वास वाटत नसेल काम न देखील भविष्य बघा यांच्याकडून असं चाललं तर वाट लागली ना बाबा. बघी बघी अरे तुम्ही विश्वास देखील नाही प्रत्यक्ष तुम्ही देखील पहा येतो बाबा भविष्य आता धर्माने मी अरे मी सर्व काही जाणतो. बाबा मी काय म्हणतो माहिती ह्या मान्याच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली. किती 10 वर्ष पूर्ण झाले आणि ह्याला अजून मुलगा काय नाही. कधी होणार सांगा. तुझं भविष्य अगदी पांढऱ्या शुभ्राने सरळ आहे. तू त्यांच्या बरोबर घेतलं माझं भविष्य आणि तू जर का मनावर घेतलास तर याला 1 वर्षाच्या आत मुलगा होईल. आणि जर का हा बाळू एक दिवस तुला लाईन का घरी सोडेल त्याच वेळेला आपण थोडं शांत एक दिवस जर का त्याला रत्नबाई सुटली गेली नक्कीच त्याचा काहीतरी उपयोग होईल. माझं वाक्य जर तुम्ही ऐकलं ह्या नातवाड्यामध्ये अनेक पदाशी मोठी मोठी आहेत. ह्या पदावरती आपणास मी नेमणूक करेल. मला कुठपर्यंत द्या. मी काय म्हणतो माहितीये त्या बाबाला मी खाली बसू. त्या बाबाला आम्ही तयार केलं. मला अगोदर वाटलं ही गोष्ट गुपित आहे. हो त्या गुपित आता बाहेर पाडा. म्हणजे बाबा आणि गोपीचा आमच्या सामन्यावरून आम्ही सांगू तशी तुला झालंय काय नाही आमच्या चौका मोठ्या ना मोठ्या गाड्या तुटली आमचा विश्वास बरोबर. हा ते ऐका आता. दोघांनी पण करा. अगं त्या फॅक्टरीला काय सांगताय? हा फॅक्टरीला काय सांगताय? फॅक्टरी वरती काय सांगताय?
आम्ही बोलवलं त्या मांजरी बाबाच्या पुण्यामध्ये आहे की नाही राजा कोण होता मला काय पदम येतो काय पदम तुला द्यायची घ्या पण हे त्या पात्रीच्या पुढे काय अरे तो एकच आहे मला त्याच्यासाठी हा मोठा म्हणा पण आज ते भगवानच्या सामने खाल्लाय बाबाच्याच पाहिजे आपल्या लहानपणामध्ये हिट जागा अनेक आहेत कुठल्या जागा हिट जागा कुठली जागा हिट जागा भरा आता माझ्या डोक्याला ह्याची निवड नक्की होणार. मराठी काय म्हणतो माहितीये? मी वरच्या पदरीला खाली चालू पण झापू का पापू का त्याच्या हाताखाली जी पीठ तू हा बोलकर कोण? हो त्या बोलकर नाही हा फक्त एकच काय झालं काय कायच त्या काय देऊ दे बरं मी काय हॅलो हे पहा त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण या
ग्रुप मध्ये सदस्य अमित दादा भोजने, अल्पेश दादा झाडे आणि गौरव दादा होमे यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर श्रीदेवी सोळजाई नाट्य नवर मंडळ कोलवाडी आम्ही आपले शतशारोने आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रधानजी उन्हाळा आणि सरकार वचन दिवस लागला का आणि सरकार अनेक दिवस आव्हानात मेहनत करत असताना किया क्या महाराज महाराज या उद्रेश महाराज. सेनापती हा कोण भिकारी आपल्या राज्यात घेऊन आला? तुम्हाला अरे अरे कोण घेऊन माझ्यासमोर आवाज तरी कसा? नाही ग ताई, ताई एवढा तुझा भाऊ निकृष्टीचा नाही ग ताई, ताई ती पापी नाही ग ताई, ती पापी नाही. अरे अरे पापी नाहीस तर कोण? स्वतः सख्या बहिणीच्या नवऱ्याला रक्ताने भरून टाकून कुठे पळाला होतास? हे मान्य आहे आमच्या राणीसारखं. ताई, आज सगळं गाव या दिग्मांचाच आहे. मी खरं बोलतोय का? अरे चांडा स्वतःला वाचवण्यासाठी अजून कोणाला दोष देऊ नकोस. राणी सरकार उद्रेश महाराज आम्हाला राज्याच्या सीमेवर भेटले होते. त्यांचे बोलणे अगदी खरे वाटत होते. नाही सेनापती, आम्ही या गोष्टीची खात्री केली आहे. महाराजांचा खून आमच्या भावानेच केला आहे. प्रधानजी राणी सरकार आपल्या राज्याचे कैद करण्यात त्याला अन्न पाण्याशिवाय ठेवा आणि चपकन करून काढायला जरी किती काही तू सत्य बोलत राहिलास तर हे तुझं सत्य कधी तू गडकीस येणार नाही. कारण या प्रधानीचा कपटी कावा तू अजून ओळखू शकत नाहीस. आता घे त्या परमेश्वराचं नाव आणि वो म्हणलास तयार नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही आम्ही खरं बोलतो, आम्ही नाही गुण केला.
ना त्या प्रधानजीने आमच्या ताईला खोटे सांगितले. सेनापती कृपा करा आणि तुम्ही तरी आमच्या पाठीशी उभे राहा. आणि हे सर्व घडले ते आमच्या ताईला तरी सांगावं सेनापती. ते सर्व काही माहित आहे. शिपाई मी जे काय बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. अरे सांगतो ते ऐका लवकर. मी राजकुमार यांना सोडत आहे. काय अरे राजकुमारांना माझ्या बरोबर नेत आहे. महाराणीला नाही सांगितलं पाहिजे आणि प्रधानजीला पण. घेऊन जा त्याला. इतना तू दावा ह्याला घेऊन जाऊ शकत नाही. अरे हो राम करो कोणा समोर बोलतोय का घेऊ. अरे का अरे का नाही अरे हो राम करू राज्य पहारा करता की सोपा करता. अरे सेनापतीचा तुम्हाला टाकून देतो. अरे कोणा समोर बोलतोय नाही. तरी पण तुम्ही इथं ह्याला न्यायचं नाही म्हणजे नाहीच. लक्षात ठेवा आणि सरकार तुला इथं जाऊ देणारच नाही आम्ही. अरे बघतो कसं जाऊ देत नाही तो. काय बघतो कित्येक दिवस झाले माझ्या तुम्हाला शोध लागत नाही. खाल्लेले अन्न बेमान होणार नाही. आम्हाला सांगितलं तेवढंच का. मी जे सांगतो ते नीट ऐकलं लक्ष देऊ नये. बरं मी काय म्हणतो माहिती राजकुमार आम्ही देत आहे ही बातमी कोणालाच समजता का म्हणे. जाऊ देणार नाही माघारी. अरे माझी वाजवत मी काय करू. बोल लवकर बोल बोलतो ते बोल लवकर. अरे खेळतोस की आम्ही तुला काय जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही माघारी. गण्या मण्याची ही जोडी उभी आहे वाटेवरी. ओ हलवाना जाऊ का तातडी. माझ्या वाटून उठायचं बरं. सेनापती बरोबर बोलत आहे. काय बोलतात बदलीला हे मला जाऊ द्या. नाही तर तो प्रधानजी हे राज्य मिळवण्यासाठी काही करू शकतो. आमच्या ताईचा सुद्धा जीव घेऊ शकतो. आम्हाला जाऊ द्या. राष्ट्रसेवक आम्हाला जाऊ द्या. कोणावर राष्ट्रसेवक आम्ही राजकुमार तुला प्रधानीच्या सैन्याहून वागत आहे. आज बघतो अरे सांग त्याला वाटेतून बाजू व्हायला. गण्यामान्या अरे सांग तुला घरात वाटते का तुला. कित्येक दिवस झाले आणि सांग आज दाखवतो तुला. लवकर मी काय म्हणतो माहितीये आम्ही तुला पाठवतो. अरे बोला लवकर. आमची नावं कोणता सांगू नकोस. ते सर्व काही मी बघतो. चौका
काही पाहिलंस या तीन माणसाने तुझा संसार उद्ध्वस्त केला. तुझ्या मातेचा कुंकू पुसलं काही. तुझ्या मातेचं कुंकू पुसलं कशासाठी? फक्त राज्य मिळवण्यासाठी. मला माफ कर वजनेश, मला माफ कर. नाही ताई, त्या पदार्थाने सांगितलं मी माझ्या सख्या भावाला विश्वास नाही ताई, मला माफ कर.